आता श्री साई सच्चरित अध्याय 10 ओवी 109. हृदय यांचे जैसे लोणी अतीव मृदू म्हणती कोणी परी संत द्रवतील परतापणी निजतापेची पाझर निलोनिया कपनी ठिगड्यांची जयाचे वसन तरट जयाचे असताना आसनास्तरण वृत्ती शून्य जयाचे मन रौप्य सिंहासन काय त्या पाहोनी भक्त भावाकडे तयाशी जरी गमले ते साकडे तरी ते लोटीता पाठीकडे लक्षही तिकडे तिकडे देतीना बाबा शिर्डी सरोवरीचे कमळ भक्त सेविती परिमळ अभागी भेकांचे वाट्यास चिखल सर्व काळ कालविती कोणासन सांगे आसन प्राणापानवा इंद्रिय दमन मंत्र तंत्र वा यंत्र भजन फुंकणे कान ते नाही लौकिकी दिसती लोकाचारी परी अंतरीची अनेक परी अत्यंत दक्ष व्यवहारी नये कुसरी दूज याते भक्तार्थ धरिती आकार तदर्थ चित यांचे विकार ते संताचे लौकिकाचार जाना साचार सकळीक साई महाराज संत निधान केवळ शुद्ध परमानंद स्थान तया जय माझे साष्टांग वंदन निरभिमान निरलेप महत्पुण्य पावन ते स्थान देते महाराज आले चालून गाठी पूर्ण संतीच असल्याविन ऐसे निधान दुर्लभ शुद्ध बीज याच्या पोटी येती फळे रसाळ गोमटी या प्रसिद्ध उक्तीची कसवटी घेतली शिर्डीत लोकांनी तो ना हिंदू ना यवन आश्रम ना वर्ण परी करी समूळ निकुंतन संतान भवाचे अनंत अपार जैसे गमन तैसे बाबांचे चरित्र गहन तयाची ते यथार्थ आकलन तयाविन कोण करी चित्ताचे काम चिंतन क्षण न उगले चिंतनाविन विषय दिले त्या विषय चिंतन गुरुचिंतन त्या गुरु दिदल्या तरी सवेंद्रियाचे करू निकान ऐकलेत जे गुरु महिमान ते सहज स्मरण सहज भजन सहज कीर्तन साईंचे पंचाग्नी साधन यज्ञ याग मंत्र तंत्र अष्टांग योग द्विजयासी हे शक्य प्रयोग काय उपयोग इतरांना तैशाच नव्हेत संत कथा सकला लावीती त्या सत्पथा भवभयाची हरिती व्यथा निज परमार्था प्रकटवीती संत कथा श्रवण मनन परिशीलन वा निधी ध्यासन द्विजशूद्र वा स्त्रीजन येणे पावन होतात प्रेमची नाही जयाचे ठाई ऐसा मानव होण्याची नाही कोणाचे काही आदिष्टान पाही अनान कोणाचे प्रेमाची जागा संतती कोणाची ती धनमान संपत्ती देह गेह लौकिक कीर्ती विद्या प्राप्ती कोणाची प्रेम जे विषयी वाटते ते सर्व जय एक वटते हरिचरण मुषित जे आटते ते प्रकटते भक्ती रूपे म्हणून गेह प्रपंचाला सोपा चित्त साई चरणी समर्पा मग तयाची होईल कृपा उपाय सोपा हायक ऐसी याही अल्पसाधनी महल्लाभ जो हो घडतो जनी तया याशय संपादनी
औदासीन्य कैसे पा सहजी श्रुती या अंतरी आशंकेची उठेल लहरी महल्लाभ अल्पोपायी तरी नादरी ती का बहुजन आहे यासी एकची कारण लालसाही नुपजे भगवत कृपेविन तोच भगवंत जय सुप्रसन्न प्रकटे श्रवण लालसा तरी साईस जाई शरण कृपा करील नारायण श्रवण लालसेचे होईल जनन स्वल्प साधन हाती ये गुरु कथेची सत्संगती धरा उगवा संसार गुंती यातची तुमचे सार्थक निश्चिती विकल्प चित्ती न धरावा सोडून या लाख चतुराई स्मरा निरंतर साई साई बेडा पार होईल पाही संदेह काही न धरावा हे नाहीत माझे बोल असती साई मुखीच सकोल मानू नका हो हे फोल याचे तोल करू नका कुसंग तेथुनी सर्व खोटा होतो महादुःखाचा वसवटा न कळतची नेहिल अव्हांटा देईल फाटा सौख्याला एका साई नाथा वाचून अथवा एका सद्गुरुवीन कुसंगाचे परिमार्जन करील आन कवन की कळवळ्याचे गुरुमुखातून निघाले जे गुरु वचन करा भक्त हो जतन कुसंग निरसन होईल सृष्टी जात डोळा भरते सौंदर्य लोलूप मनते रमते तीच दृष्टी जे मागे परते तीच रते सतसंगी इतके सत्संगाचे महिमान समूळ निर्दळी देहाभिमान म्हणून सत्संगा परते साधन पाहता आन असेना धरावा नित्य सत्संग इतर संग नित्य सव्यंग सत्संग एकची निर्व्यंग अंग प्रत्यंग निर्मळ सत्संग तोडी देहासक्ती एवढी बलवत्तर तयाची शक्ती येथ एकदा जडल्या भक्ती संसार निर्मुक्ती रोकडी भाग्य घडल्या सतसंग सहज उपदेश यथा सांग तत्क्षणी वीरे कुसंग रमते निसंग मन तेथे पाव या परमार्थी रिघाव विषय विरक्ती एक उपाव न धरिता सत्संगाची हाव स्वरूप पठाव लागेना सुखापाटी येते दुःख दुःखापाटीच येते सुख सुखाशी जीव सदा सन्मुख तोची विन्मुख दुःखासी वा सन्मुख वा विन्मुख होणार होते आवश्यक या उभय भोगांचा मोचक संगची एकच संतांचा सतसंगे नासे देहाभिमान सतसंगे तुटे जन्म मरण सतसंगे भेटे चैतन्य घन ग्रंथी विच्छेदन तात्काळ पावया उत्तम गती पावन एक संत संगती शरण जाता अनन्य गती निज विश्रांती आंदनी नाही नाम नाही नमन नाही भाव नाही भजन तया कराया निज परायण संत महाजन अवतार गंगा भागीरथी गोदा कृष्णा व्यन्ना कावेरी नर्मदा याई वांचिती साधूंच्या पदा येतील कदा स्नानार्थ
जगाची पातके स्वय क्षालिते परितयांची पाप निवृत्ती विनासंत पद प्राप्ती होईनाती कदापि जन्मांतरीचे भाग्य उदले महाराज साईंचे चरण जोडले जन्म मरण ठाईच ठेले भवभय हरले समस्त आता संत श्रोतेजन केल्या श्रवणाचे करू मनन विसावा घेऊ आपण पुढील निरूपण पुढाकार हेमाड साई शरण मी तो तयांच्या पायाची वाहन करीन राहीन कथा निरूपण होईन सुख संपन्न तितकेनी काय ते मनोहर गोमटे ध्यान मस्जिदीचे कडेवर राहून एगरीत एकेका उदी प्रदान भक्त कल्याण हेतुने संसार मिथ्या जयाचे ज्ञान ब्रह्मानंदी अखंडलीन मन सदैव उमले सुमन साष्टांग नमन तयाते डोळा जय घाली ज्ञानांजन ठाईच पाडी निज निधान ऐसे जया साईचे महिमान साष्टांग वंदन तयाते पुढील अध्याय याहुनी बरा अंतरी शिरता श्रवण द्वारा करील पुनीत हृदय मंदिरा खळमळ साराद वडील स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरिचिते श्री साई समर्थ सच्चरिते श्री साई समर्थ महिमानम नाम दशमो अध्याय संपूर्ण श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु।